सर, जसं बाहेरचे साई भक्त लोक तुमच्या नाटकाच्या याला मदत करतात, साईचरित्र पारायण सोहळ्याला मदत करतात. आज ते साईचरित्र पारायण सोहळ्याचा खूप मोठा विस्तार मोठा झालेला आहे. म्हणजे ते काहीतरी वेगळंच त्याला रूप मिळालेलं स्वरूप आहे. आलेलं आहे. तर मग गावातील असे काही लोक आहेत का, नेते मंडळी वगैरे काही असं की ज्यांचं तुम्हाला जास्त सहकार्य वगैरे मिळालेलं आहे? आता ज्यावेळेस आम्ही 11 वर्ष हे नाट्यरस संचच्या नावाखाली साईचरित्र पारायण केलं, त्याचं स्वरूप मोठं होत गेल्यानंतर हं. त्यावेळेस गावकऱ्यांनी, पंचकृषीतल्या लोकांनी मदतच केली. त्यांच्याच जीवावर हे नाट्यरस संच पारायण करत आहे आजही. हं. आणि मग आता एवढा मोठा भार आपल्याला सगळं जमणार नाही म्हणून आम्ही संस्थांची मदत घेतली. त्यावेळेचे ट्रस्टी मेंबर त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि मग साईबाबा संस्थान, नाट्यरसिक संच आणि शिर्डी ग्रामस्थ या बॅनर खाली हे साईचरित्र पारायण चालू आहे. आणि याच्यात कोणालाही काही न मागता प्रत्येक जण तिथं येऊन मदत करतो, मदत देतो. ते कोणालाही काही मागावं लागत नाही. हे आजही परंपरा चालू आहे. आणि या पारायणाला सर्व गावकऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे, आता पुढारी म्हणणं नाही, ते साई भक्तच म्हणावं लागेल मला. ते पुढारी जरी असले पण साई भक्त आहे म्हणून ते तिथे येतात. ते साई भक्त, गावकरी साई भक्तांचे आम्ही आभारीच आहोत. त्यांच्या जीवावर आज साईचरित्र पारायण चालू आहे. साईबाबा संस्थान त्याचं मोठा वाटा उचलत आहे आणि आम्ही खारीचा वाटा उचलतोय. चाललंय ते, बाबांची कृपा आहे तोपर्यंत ते चालू राहावं अशी साईचरित्र मी प्रार्थना करतो. तुम्ही साईबाबांचा विषय काढलाच आहे, तर मला असा प्रश्न विचारायचा आहे सर, की तुमचा जन्म शिर्डीमध्ये झाला, साईबाबांच्याच ट्रस्टमध्ये तुम्ही सेवा दिली, तुम्ही नोकरी केली. बहुतांशी प्रत्येक चित्ररथामध्ये काही ठिकाणी तुम्ही स्वतः साईबाबांची भूमिका पण केलेली आहे. हो, केली. आणि जवळपास साईबाबांच्या पालखीचा योग, रथाचा योग तुम्हाला आलेला आहे. रथाच्या समोर तुम्ही पादक घेऊन चाललेला आहात. म्हणजे साईबाबांचा तुमचा खूप जवळचा संबंध आलेला आहे तसा पाहायला गेला तर. होय. तर साईबाबांची वर असलेली तुमची भक्ती, याच्यावर तुम्ही काय सांगू शकाल? तुम्हाला काय अनुभव वाटतो साईबाबांचा वैयक्तिक जीवनामध्ये? माझा पहिलाच अनुभव सांगतो तुम्हाला. मी संस्थांमध्ये नोकरीला लागलो, ₹1.5 रोज. आणि आठवड्याला आमचे ते हजेरी लिहून ते अकाउंट ऑफिसमध्ये बिल मिळायचं. माझी सकाळची ड्युटी त्यावेळेस गुरुस्थानमध्ये चौकशी ऑफिस होतं, चौकशी ऑफिसला माझी ड्युटी. आणि पेरूवाले त्यावेळेस मंदिरापाशी विकायला यायचे. आता पेरूवाला ओळखीचा, आणि त्यावेळेस किती 5 पैशाला 10 पैशाला 2-3 पेरू मिळायचे. हो, त्यावेळेस स्वस्तही होतं. पण त्यावेळेस माझ्या खिशात 5 पैसे सुद्धा नाही आणि पेरू खायची इच्छा झाली. पेरूवाला ओळखीचा, पण सकाळी सकाळी त्याला कसं म्हणायचं मला उधार दे. त्यामुळे माझं मन मारून गप बसून घेतलं. आणि त्याच काळी एक जोशी महाराज म्हणून सोलापूरचे साई भक्त इथं उपास करून राहिलेले होते. तर ते भक्त साईबाबा संस्थांच्या कॅन्टीनचा चहा पिऊन उपास धरायचे. दुसरं काही अन्न प्राशन करीत नव्हते, कोणाचं काही घेत नव्हते, बाहेरचं काही खातही नव्हते. आणि मग मी तिथेच त्या ऑफिसच्या पायरीवर बसलो होतो. ते जोशी महाराज आले. त्यावेळेस नारळी गेट चालू होतं, आज नारळी गेट बंद आहे. त्या नारळी गेटमधून ते आले. येताना 2 पेरू घेऊन आले. आणि मग ज्यावेळेस मला पेरू खायची इच्छा झाली आणि त्यावेळेस पैसे नाही, आणि जोशीबा ते 2 पेरू घेऊन आले आणि म्हणाले, गणपत तुला पेरू खायचे, हे घे 2 पेरू. त्यावेळेस माझं ऊर फार भरून आलं. का बाबा क्षुल्लक गोष्टीची सुद्धा काळजी घेतात. मोठी घेते म्हणून काही नाही, काही क्षुल्लक गोष्टी, पण ती सुद्धा बाबांनी माझी पुरी केली. असे अनेक प्रसंग माझ्या जीवनात आलेले आहेत. आता ते जेवढे सांगितले तेवढे कमीच पडतील. आता ते जोशीवरूनच म्हणजे नवल वाटतं. त्यांना काय माहित तुम्हाला पेरू खावेसे वाटतात? त्यांना कसं कळलं? हो, खूप म्हणजे वेगळंच आहे. अजून एखादा काही अनुभव बाबांच्या बाबतीत जो तुम्हाला सांगायशी वाटतो, तुमच्याशी जीवनाशी खूप म्हणजे हो जवळचा आहे? आता दुसरा अनुभव असा, कमी टेम्पररीच होतो. डॉक्टर गोंदकरचं लग्न ठरलं, सोने बापूचं. त्यांचं प्रेमावर पण लग्न करायचं ठरलं. आणि मग मी घरचा माणूस, मला म्हणतो तुला कलवार म्हणून यायचं माझ्या बरोबर.
त्याच काही इथं माझ्या प्रायव्हेट गाड्या काही नव्हत्या, एसटीनं जायची, एसटी एसटीनंच. महामंडळ पुण्याला. इथून 2ला शिर्डी, आजही गाडी चालू आहे शिर्डी पुणा हम्म. 2 वाजता. त्या बसने रिझर्वेशन 4 रिझर्वेशन केले होते. हम्म. मग नंतर तिकीट काढायचं आणि मग मला म्हणते यायचं. हम्म. आता मला तर बागू साहेबाला म्हटलं, बागू साहेब असं असं लग्नाला तर जायचंय म्हणे, पण मग लग्नाला मला तीन परवानगी दिली, जा म्हणून. मग ते म्हणते का आजच चला आमच्याबरोबर हळदीला. हम्म. मग ते म्हणे, ठीक आहे. दुपारची आरती झाली का जा. 2ला गाडी येते. त्यांनी परवानगी दिली. आता परवानगी तर दिली त्यांनी, हम्म. आणि आमचा आठवडा बाजार तेव्हाच रविवारचा, तेव्हाच पगार व्हायचा. हम्म. मध्येच मध्ये लग्न. पैसे नसायचे. पैसेच नाही ना, पैसेच नाही. जायचं तर पुण्याला, पैसे तर काहीच नाही. काय करायचं त्या काळी काय तिकीट असेल? तेच मला वाटतं 4.5 का 5 रुपये काहीतरी तिकीट, 5.5 आणि 6 4 रिझर्वेशन. 4 रिझर्वेशन 5.5 6 रुपये तिकीट होतं फक्त पुण्याचं. आता तिकीट येते सगळंच गाणं होतं, पण पुण्याला जायचं म्हणजे आपल्या खिशात काहीतरी असावा म्हणून ही माझी. काय करायचं आता, पगार नाही काय नाही, कोणाला म्हणायचं ऐन वेळेला. आणि असं मी चाललो द्वारका. मी तिथून आरती सुटली, मंदिर साफसूफ केलं, मग चाललो निघलो जेवायला सुटली. आणि चावडी पशी गेलो आणि मारुती मंदिरात वेशीपासून ज्ञानेश्वर वैद्य, ते बाबांचे फार भजनं म्हणायचे त्या काळी. ज्ञानेश्वर वैद्य म्हणून होते आणि त्यांची गाण्याची वय होती. मग मी शाळेत असताना ते म्हणे, गणपत तुला ज्यावेळेस वेळ मिळणार ती गाण्याची वही लिहून काढ म्हणे. मग त्यांची गाणं मी आपलं मग बस 4 वळी, इकडे 4 वळी असं व्यवस्थित केलं. मांडणी असं म्हणजे ध्रुवपद असं एकदम चांगल्या पद्धतीने ते लिहिलंय. आणि ती वही मी लिहायची म्हणून लिहिली. काय त्याच्या त्यांनी मला सांगितलं लिहायची म्हणून लिहायची, आणि मी त्यांच्या भजनाला जायचो. जिथं जिथं भजन असं तिथं जायचो, ऐकायचो, म्हणून लागायचो त्यांना असं. आणि मग ती गाण्याची वही मी लिहिली. आणि मग ते मी चावडीपाशी गेल्यानंतर त्यांनी हाक मारली, अरे गणपत थांब थांब. म्हटलं का हो? ज्ञानेश्वर भाऊ म्हटलं का हो? अरे काय म्हणे, तू गाण्याची लिहिली? आणि ती शाळेत असताना लिहिली वही मी. शाळेत असताना लिहिली गाण्याची वही. त्याच्यानंतर मी काळखंड झाला तो. हा तू तुम्हाला सांगतो, 10वीला असन मी, 10वीला असन त्यावेळेस लिहिलेली. त्याच्यानंतर संस्थांमध्ये लागलो मी. यार थांबून का? मी चंद्रकांत मेहताने हे तुला 200 रुपये द्यायला सांगितलं. 200 रुपये त्यावेळेस, ₹1.5 रोज असतं ना. अरे बापरे. हा. आणि म्हटलं कशाची? तू ती वही लिहिली होती ना, ती मी चंद्रकांत मेहता दिली, त्यांनी द्यायला सांगितलं तुला. मला काय आनंद झाला असं सांग. त्यांनी त्याच दिवशी काय द्यावा? हा. बरं 10वीला लिहिलेलं तुम्ही का? हा. म्हणजे तो कालखंड किती गेला असेल मध्ये? 3-4 वर्ष झाले ना. 3-4 वर्षांनी सडनली अचानक त्याच दिवशी तुम्हाला त्या ते दिवशी पैसे मला. मिळणं, हा. आणि त्याच वेळेला त्याच की आता तुम्ही 12ची आरती करून 12:30ला निघालात अगदी. आणि 2 वाजता गाडी आणि पैसे तुमच्याकडं नाही. अडचण. मग तेव्हा बाबांनीच ते मग त्याला सद्बुद्धी सगळ्यात दिली. बस बस. आणि लिहिले ते सगळे बाबांचे गाणे होते सगळे ते असं. हा एक प्रसंग माझ्या जीवनात फार मोठा. वा. का मी माझ्या ध्यानात नाही, बरं त्यांनी लिहायची म्हणून मी लिहिली. व्यवस्थित लिहिली एवढी. तुम्ही आणि हस्ताक्षर कोणाचं चांगलं असतं, तुमचं लिखाण चांगलं आहे, पण तुम्ही लिहून द्यावं. द्या. आणि त्या काळात कसं होतं की लोक आज्ञाधारकच होते. हा. मोठ्या माणसानं सांगितलं त्याचं काम दिलं. करून. मग मला खूप आनंद झाला, इतका आनंद झाला. मी पुण्यात जाऊन ड्रेस घेतलाय. अच्छा. हा, एक मला ड्रेस घेतला त्यावेळेस. आणि मुकुंदरावची मंडळी कलवरी, मी कलवारा, मुकुंदराव होते, आम्ही दोघं कलवारे. आणखीन एक कोण नव्हते, अशा 3-4 जण होतो. इथून गेलो. हा लय मोठा. तुम्ही मग साईबाबांना तर कसा आभार मानला असेल? काय म्हणजे मला आनंद, एवढे पैसे पाहायला मिळत झाले ना. ते माझी 74 साली ऑर्डर 100 रुपयावर निघलेली. 74ला माझी ऑर्डर 100 रुपयावर निघलेली. म्हणजे महिन्याचा पगार. हा. आणि इथं तो 200 रुपये भेटली. इथं 200 रुपये ड्रेस घेतला मी दिलो. खूप सुंदर असा प्रवास तुम्ही आतापर्यंत सांगितला, तुमच्या लहानपणापासून आतापर्यंत. संस्थांच्या स्टेज असेल किंवा नगरपालिकेचं तुमचं खुले नाट्यगृह असेल, असंख्य नाटकं तुम्ही सादर केलेली आहेत तुमच्या ग्रुपने. पण आजची स्थिती अशी आहे की श्री रामनवमी आणि गुरुपौर्णिमा या उत्सवाच्या काळात
बाहेरून नाटकं सादर करणारे बोलवले जातात आणि इथे शिर्डीमध्ये नाटक बनवण्यासाठी किंवा नाटक सादर करण्यासाठी नाट्यगृह किंवा नाट्यासाठी कुठलाही स्टेज उपलब्ध नाही. याविषयी तुम्ही काय सांगाल? शिर्डीत ही नाट्य चळवळ म्हणजे आमच्या जन्माच्या आधीपासून आहे. शिर्डीत ही नाट्य चळवळ माझ्या जन्माच्या कधीतरी आधीपासून आहे. त्या काळी हरिभाऊ शेळके, गोपीनाथ पाटील कोते, शालिग्राम नागरे, सुखदेव नाना जगताप, तुकाराम परदेशी यांनी नाटकं गाजवलेली आहेत. आणि नगर जिल्ह्याच्या नाट्य महोत्सवात शिर्डीकराचा 1 नंबर आलेला आहे. त्या काळी कलेक्टरने शिर्डीकरच्या नाटक कंपनीला संपूर्ण पडदे भेट दिलेले आहे. ही शिर्डीचा इतिहास आहे. आणि मग त्यावेळेसपासून ती नाट्यकर्मी होतेच. आणि ग्रामपंचायत असताना किंवा नाट्यकर्मी आहे म्हणून नाट्यगृह तयार केलेलं आहे. आजही त्या ठिकाणाला नाट्यगृहच म्हणतात आणि ते नाटकासाठी नाट्यगृह केलेलं होतं. त्या काळचे शिर्डीची लोकसंख्या बघता ते स्टेज पूर्ण होतं. आज लोकसंख्या वाढलेली आहे आणि आता आज मितीला कुठेही शिर्डी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज उपलब्ध नाही. कलाकार पाहिजे तेवढे आहेत. प्रत्येक शाळेने जर कार्यक्रम सादर करायचे म्हटले तर तुमचे काही दिवस कार्यक्रम चालतील. अशा इतक्या शाळा सुद्धा आहेत आणि त्या प्रत्येक शाळेत आज बाल कलाकार तयार होत आहेत. पण त्यांना स्टेज अभावी त्यांची कला अशी जग जाहीर होत नाहीये. ही फार मोठी खंत आहे. शिर्डीत ही नाट्य चळवळ फार पूर्वीपासूनच चालू आहे. निराणे सर, त्याच्यानंतर त्या काळचे सर लोक यांनी नाटक बसवले. मेंदळे काके म्हणून एक मुंबईचे होते, त्यांनी त्यावेळेस नाटक बसवले. त्यांनी पण त्यावेळेस काळ गाजवलेला आहे. अशी शिर्डीची नाट्य चळवळ आमच्यापर्यंत चालत आलेली आहे, साईनाथ बालनाट्य मंडळापर्यंत. त्याच्यानंतर त्या साईनाथ बालनाट्य मंडळाचं नाव नाट्यरसिक पडलं. आजही कलाकार पुष्कळ आहे. आम्ही 1 वर्षी ज्यावेळेस साई संस्थांचा सार्वजनिक गणेश उत्सव संस्थांनी नाट्यरसिक संचांनी त्याचं नियोजन करावं म्हणून आमच्याकडे आलं. आम्ही सलग 11 दिवसाचा गणपती होता. 11 दिवसात आम्ही प्रत्येक कलाकाराला स्टेज मिळेल या प्रकारे कार्यक्रम ठेवले होते. आज जे 2 नंबर गेट आहे, त्या 2 नंबर गेटवर सुरेश शिरगावकरच्या समोर तिथे स्टेज केलं जायचं. टेम्पररी स्टेज राहायचं. ते स्टेजवर आम्ही 10 दिवस कलाकारांसाठी स्टेज कार्यक्रम राबवले. त्याच्यात खुल्या हे होते, गाण्याच्या स्पर्धा होत्या, नकलाच्या स्पर्धा होत्या, चुटका सांगा, कॉमेडी विनोद चुटके सांगा, डान्स स्पर्धा होत्या, फोक डान्स होते, लावण्या होत्या. अशा प्रत्येक प्रकारचे 3 ग्रुप केलेले होते. एक लहान ग्रुप, एक मिडियम ग्रुप हे शाळेसाठी आणि एक जनरल ग्रुप जे शाळेत नाहीये पण त्यांना कलेची हौस आहे त्यांच्यासाठी एक ग्रुप होता. आणि त्याच्यातून आम्ही अशी बक्षिसं काढली होती. आणि त्यावेळचे आमचे गणेशोत्सवाचे अध्यक्ष, त्यावेळेस गणेशोत्सव चौकशी ऑफिसकडे होता. चौकशी ऑफिसचे प्रमुख शिंदे साहेब म्हणून होते, राज शिंदे म्हणून, त्यांच्याकडे होता. त्यांनी असं नियोजन केलं का जे म्हणून कलाकार येतील त्या प्रत्येकाच्या घरात साईबाबाचा हे प्रसाद गेला पाहिजे. तर 11 रुपयापासून तर 151 रुपयापर्यंत प्रत्येकाला बक्षीस देण्यात आले. आणि ते प्रत्येक कलाकाराला देण्यात आले. जेवढे म्हणून कलाकारांनी भाग घेतला होता त्या प्रत्येकाच्या घरात साईबाबाचा प्रसाद हा देण्यात आलेला आहे. एक सांगायची बाब आहे. आणि ही उणीव आज अशी भासते आहे का कलाकार आहे, कलाकारांना हौस आहे, पण सांस्कृतिक कार्यक्रम करायची हौस आहे, पण करणार कुठे? करायला बघायला प्रेक्षक आतुरत आहे, पण करायचं कुठं? त्याला स्टेजच नाही. तर मी एक कलाकार म्हणून गावकऱ्यांना, प्रशासनाला विनंती करतो की या कलाकारांसाठी एक सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी रंगमंच उपलब्ध करून द्यावा की जेणेकरून कलाकाराच्या
कलागुणांना वाव मिळेल व त्यातून पुढे मोठे कलाकार घडू शकतील, तरी माझ्या विनंतीचा सर्वांनी विचार करावा ही परत मी त्रिवार विनंती करतो. बघा प्रेक्षकांनो, शिर्डीमध्ये खुले नाट्यगृह होतं, पण आज तिथे नाटक होत नाही. शिर्डी एवढं मोठं देवस्थान आहे, इंटरनॅशनल लेवलचं ठिकाण आहे. शिर्डी नगर पंचायतने आज जी नगर परिषद झालेली आहे, त्यांनी एखादं सांस्कृतिक असं सभा मंडप उभा राहावा, जिथे नाटकं करणाऱ्या लोकांना प्रॅक्टिस करता येईल, जिथे वेगवेगळ्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येईल, अशी विनंती जुने नाट्यकर्मी गणपत तात्या गोंदकर हे करत आहेत. तर नक्कीच मला ही अपेक्षा आहे की शिर्डी नगर पंचायत या गोष्टीचा विचार करेल. मुंबईमध्ये तुम्हाला मच्छिंद्र कांबळे सर भेटले होते हो. आणि त्यानंतर त्यांचं जे महानाट्य होतं वस्त्रहरण, ज्याचा प्रयोग पहिले त्यांच्या गावात झाला आणि त्यांचा हट्ट होता की साईबाबाच्या मंदिरासमोर म्हणजे समाधी मंदिरासमोर तो कार्यक्रम सादर करायचा. तर त्याविषयी माहिती सांगा. मी साईबाबा संस्थांच्या कामानिमित्त मुंबईला गेलो. दादरला आमचं ऑफिस आहे, दादर टीटीला. आणि मग शिवाजी मंदिर त्याच्या अपोजिटलाच आहे, तिथं म्हणून गेलो. तिथं थोड्याशा लोकांचा परिचय होता. त्यांना जे लोक परिचित त्यांना माहित होतं आम्ही नाटक करतो म्हणून. त्यांनी ह्या नाटककारांची आमची भेट घालून दिली, मच्छिंद्र कांबळेची. त्यांनी त्यांचे फोटो दाखवले. त्यांनी सांगितलं आमच्या गावची यात्रा आहे, या यात्रेसाठी आम्ही पहिला प्रयोग करणार, नंतर आम्ही थिएटरला प्रयोग करणार आहे असं. आणि हा प्रयोग करायची माझी बाबापुढे पण इच्छा आहे. मग मी त्यांना शब्द दिला, या भाऊ तुम्ही शिर्डीला, आम्हाला काय मदत करता येईल त्यावेळेस मी मदत करेन. आणि योगायोगानं त्यांच्या गावची यात्रा झाल्यानंतर ती टीम त्या गाडीसह शिर्डीत आली. त्यांच्या गावची यात्रा झाल्यानंतर शिर्डीत आली. आणि योग असा की त्या दिवशी मला आठवडा सुट्टी होती, म्हणून आम्ही सुट्टी असल्यानंतर सिनेमा पाहायला कोपरगावला जायचो. तेव्हा मी कोपरगावला सिनेमा पाहायला गेलेलो. ती टीम इथं आलेली, त्यांनी चौकशी केली. मग आता नाटककर्मी म्हणून म्हटलं, मग मिरन सरची गाठ घालून दिली. मिरन सरला त्यांनी सांगितलं ते गणपत गोंदकर म्हणून आहे, त्यांचा माझा परिचय झालेला, बोलणं झालं. ते म्हणे आम्ही मदत करू. आणि मी तर शिर्डीत नाही. मग ते नाटक करायचं म्हटल्यावर मग चौकशी केली. सुट्टी आठवडा, मग सापडणार कुठं, घरी नाही. तर म्हटलं पिक्चरला. मी सुदेश थिएटरला बसले होतो पिक्चर पाहत. तर मध्यंतरला स्लाईड आली, गणपत गोंदकर यांनी घरी जाऊ. ती स्लाईड पाहिल्यावर मी घाबरलो, काय झालं नेमकं. मी चित्रपट अर्धवट पाहिला, तो सोडून निघून आलो. मी शिर्डीत आलो. तिथं स्टँडवर आल्यानंतर तिथं पानपट्टी अशोक गोंदकर आमचे ते कलाकारच होते. तिथे कळलं मिरन सर तुला पाहतात. मग सरांकडे गेलो. मग तिथं कळलं की मच्छिंद्र कांबळे ते आलेले. मग ती त्यांचं टीम घेऊन मग तुम्हाला नाटक करायचं. तर आपल्या शिर्डीत स्टेज नव्हतं त्यावेळेस, मग चांगलं पटांगण, चांगले स्टेज म्हणून आम्ही साईनाथ हायस्कूलचं स्टेज दाखवलं. त्यांनी त्याला नकार दिला, नाही म्हणे मला इथं नाही करायचं. दुसरं दाखवलं खुले नाट्यगृह, ते म्हणे इथं पण नाही करायचं. मग आता करायचं का. मग आम्ही मराठी शाळा दाखवली. ते म्हणे नाही मला करायचं, ते बाबाच्या दरबारातच करायचं. ते हट्टाला भेटले. बरं बाबाच्या दरबारात करायचं, हे 3 तास चालणारं नाटक. बरं नाटकाला टाइम द्यायचा कधी. बरं त्यावेळेस 6-6:30ला धूप आरती व्हायची, त्याच्यानंतर दर्शन व्हायचे, नंतर बाबांचं तिथं भजनाचा कार्यक्रम राहायचा. त्याच्यानंतर मग वेळ कुठे द्यायचा यांना. आणि त्यावेळेस काशी पाठक म्हणून कोटरेश्वर होतं, कोटरेश्वरचं कारभार होतं, ट्रस्टी नव्हते. मग त्यांच्याकडे आम्ही मागे, ते म्हणे तुम्हाला नाटक करायचं करा, पण तुम्हाला मग 10च्या नंतर करावं लागेल. 10च्या नंतर तुम्हाला इथे कुठे पण या परिसरात तुम्हाला करायचं तर करा, आमच्याकडून जी काय मदत असेल ते आम्ही करू. अशी काशी पाठक यांनी आम्हाला परवानगी दिली. आणि मग क्लोकरूम होतं, जे मंदिरात जायचं प्रवेशद्वार आहे त्याच्या तिथे क्लोकरूम होतं, चप्पल स्टँड होते. मग ती जागा त्यांनी पसंत केली की बाबाच्या दरबार जायचा प्रवेशद्वार आहे, तिथं नाटक करायचं. त्यांनी ऑलरेडी त्यांच्याकडं फोल्डिंग स्टेज होतं. ते फोल्डिंग स्टेज त्यांनी तिथं लावलं. परत त्यांची स्टेज प्रॉपर्टी काय नव्हते, नाटक असंच होते. एक नाटक कंपनी असते आणि ती नाटक बसवते. त्या नाटकात बसवताना काय काय त्रास होतो ते त्या नाटकात दाखवलेलं आहे.
वस्त्रहरण, संगीत वस्त्रहरण त्या नाटकाचं नाव. आणि मग तो प्रयोग तिथं 10:30च्या नंतर चालू केला. परत त्यावेळेस कुलकर्णी मामा म्हणून, वसंतराव कुलकर्णी म्हणून इनचार्ज होते पॉवर हाऊसचे. आणि मग ते म्हणे, अरे आता आपल्याकडे तर माईक नाही, काय नाही, आपल्याकडे 2 माईक आहे, 2 करणे. ते 2 करणे 2 साईडला लावले, 2 माईक स्टेजला लावले. आणि मग आमच्या नाटक कंपनीकडे काही त्यावेळेस प्रॉपर्टी का नव्हती. आम्ही त्या गोल टोकऱ्या घेतल्या होत्या स्पॉटसाठी, लाईटसाठी. आमच्याकडे स्पॉटलाईट काय असे नव्हते. आणि नगरपंचायतचे, म्हणजे आज नगरपंचायत तेव्हा ग्रामपंचायत होती, त्यांच्याकडे ते बॉक्स होते लाईटचे. ते 2 बॉक्स आमचे 3 ते टोकऱ्या ते त्यांना त्या प्रकाश योजनेसाठी दिले. बरं, त्यांच्याकडे काय असं विशेष असं काही नव्हतं. ते नाटक कसं बसतं, ते नाटक बसताना काय काय त्रास असतो ते त्या नाटकात सांगितलेलं आहे वस्त्रहरणमध्ये. आणि मग ते नाटक त्यांनी इथं केलं. आणि मग त्यांचा अट्टच असा होता की मला जे प्रयोग करायचा ते साईबाबाच्या दरबारातच करायचा. आणि तो त्यांनी केला. आणि त्यांना त्याची इतकी प्रचिती आली, ते नाटक परदेशात गेलं, बाहेर देशात गेलं, त्याचे हजारोनी प्रयोग झाले. हा एक बाबांचा प्रसादच आहे, ही साईबाबांची कृपा. आणि अजून एक आवर्जून तुम्हाला सांगतो, आजही बरेच लोक नाट्याच्या तमाशाच्या फडात गेल्यानंतर ज्यावेळेस तमाशाचा फड त्या गावी लागला जातो, तिथे त्यांची पहिली रावटी देवाची रावटी लावतात. का ते त्यांची जी कुलदैवत, त्यांचे देवता, त्यात हमखास साईबाबाचा फोटो असतोच. मी प्रत्येक तमाशाच्या रावटीत गेलेलो आहे, हे म्हणून तुम्हाला आवर्जून सांगतो, प्रत्येक कलाकार हा साईबाबाचा भक्त आहे. वा, छान. सर, तुमचा संपूर्ण जीवन प्रवास हा खूप विलोभनीय होता. खूप चांगल्या गमती जमती पण त्याच्यामध्ये आला. एक नाट्यकर्मी म्हणून तुम्हाला आज रोजी किती समाधान वाटतं? म्हणजे अजून काही मिळवायचं असं राहिलंच नाही असं वाटतं. जे काही मिळालं ते सगळं मिळालेलं आहे. आनंद आहे आणि समाधान हे सर्वात मोठं सुख असतं. जर समाधान नाही मानलं तर तुम्हाला सोन्याची लंक दिली तर त्याचा काय उपयोग नाही. समाधान मानण्यावर अवलंबून, समाधान माना, त्यात तुम्हाला संपूर्ण मिळतं. आणि ह्या कलाकार जीवनात प्रत्येक कलाकाराला त्याची कला हेच मोठं समाधान आहे. आज कुठलाही कलाकार तो समाधानानेच असतो, त्याची कला त्याला प्रियच असते, तो कुठलाही असो. रोडवर काम कला करणारा असला तरी त्याची भलं त्याचं पोट त्याच्यावर अवलंबून असतं, तरी पण तो त्या कलेला प्रियच मानतो. तसं मला माझी कला ही प्रिय आहे. आणि जर कदाचित भविष्यामध्ये शिर्डी नगर परिषदेने एखादं नाट्यगृह उभारलं आणि तुम्हाला जर विचारणा केली गेली की तुम्ही आता पुन्हा एखाद्या नाटकात काम कराल का, तर तुमचं काय उत्तर असेल? हो, जर असा प्रसंग आला तर आनंदानं मीच काय, आमची संपूर्ण टीम काम करेल. म्हणजे नाट्यरसिक संचय काम करेल आणि आमचं जो कलारसिक आहे ते पण काम करतील. कारण अशा कार्यक्रमाला सर्वजण हरारीनं पुढे येतात, प्रत्येकाला त्याचा आनंदच वाटतो. वा वा, छान. या क्षेत्रात आता तुम्ही नाटकामध्ये जास्त काम केलं आहात, तर नाटकामध्ये नवीन जे कलाकार येतात काम करण्यासाठी, आत्ताची पिढी, तर त्या नवीन नवोदित कलाकारांसाठी तुमचा काय सल्ला राहील? ज्यांनी कलेला वाहून घेतलं त्यांनी कलेशी एकरूप राहणे, प्रामाणिक राहणे, याच्यापेक्षा दुसरा सल्ला काही नाही. कारण जो आपण कलाकार म्हणून आहे ना, त्याच्याशी प्रामाणिक राहा, ती कला जोपासा, आपल्यापाशी जे आहे ते दुसऱ्यांना द्या, त्याचा तो वेल वाढवा. ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. तो कलेचा वारसा असंच पुढे चालू दे. तुम्ही तमाशामध्ये बरंच वगनाट्य सादर केले आहेत, काही तुम्ही भारुड पण सादर केलेले आहात. हो, भारूड पण केलं. तर त्याच्याविषयी एखादं तुम्हाला 2 ओळी काही म्हणता येईल का? आम्ही साईबाबाची पालखी निघते, रथ निघतो, तेव्हाच आम्ही किशोर घागरे आम्ही असं करायचो. का तिथं मला नवरा नको गो बाई, मला दादल्या नको गो बाई, हे प्रचलित भाग ते केलं. अजून त्याच्यानंतर पहिलं जे असतं जोहार मायबाप जोहार, तो एक केला. आणि मग इतर वेळेस भारूडचा कार्यक्रम स्टेजवर करतो, त्याचं स्वरूप वेगळं राहायचं. आणि हे
बाबांच्या पालखीसमोर केलं त्याचं स्वरूप वेगळं राहायचं. तर स्टेजवर भारूड करताना त्याला संपूर्ण बंदिस्तपणा राहायचा आणि त्याच साचित्य केलं जायचं असं आहे. आणि ते सोंगी भारूड राहायचं, जे स्टेजवर करायचे ते सोंगी भारूड राहायचं. मग त्याच्यात अनेक भारुडाचे प्रकार आहे. आता अलीकडे भारूड जास्त पाहायला मिळत नाही, त्याची प्रथा थोडीशी आता म्हणजे कमी प्रमाणात होत चाललं. तर सगळ्यात अगोदर हे सांगा सर की भारूडची मूळ संकल्पना काय, म्हणजे ते कशासाठी भारूड केलं जातं? भारूडचा अर्थ बहुरूढ. हम्म. भारूडचा अर्थ बहुरूढ आणि हे एकनाथ महाराजांनी याला चालना दिली का समाज त्यांनी जे भारूड केले ते म्हणजे सामाजिक संदेश द्यायचे होते. सामाजिक संदेशाने केलं, ते विनोदातूनही केलं आणि त्याच्यातून सामाजिक पण. आणि आता भारूड मागे पडलेलं नाही, बरेच कलाकार आहे, भारूड कलाकार आहे, श्रीपात्र करून करतात, म्हणजे सोंगी भारूड करतात, चांगले करतात पुष्कळ. आता TV स्टार झालेले पुष्कळ, तसं ते मागं पडलेलं नाही, फक्त त्याचं स्वरूप सगळं वेगळं आलेलं आहे. आणि भारूड हा एकनाथांचं संपूर्ण भारूड आजही आहे. जे भारूड आहे ते सगळे नाथ महाराजांचेच आहे. त्या भारूडमधून काही समाज उपयोगी असा संदेश दिला जात असेल. प्रत्येक भारूड हे सामाजिक संदेशाचंच आहे. हो. आता त्याचं निरूपण करणारे जो भारूड म्हणतो तो त्याचं ते योग्य पद्धतीने निरूपण करतो असं आहे. जे भारूड घेतलं असतं त्या परिस्थितीला अनुसरून त्याचं ते निरूपण केलं जातं असं आहे. सर, तुम्हाला आमच्या कार्यक्रमामध्ये टी विथ स्टार या कार्यक्रमामध्ये येऊन कसं वाटलं? धन्य झालो. माझं मन सर्वांसमोर मोकळा करता आलं. मला त्यात खूप आनंद आहे. माझे विचार तुमच्या समोर मांडता आले, तुम्ही ते गोड मानून घ्या ही प्रार्थना करतो. ठीक आहे, माझ्यापासून काही चुकलंही असेल ते तुम्ही तुमचं दोस्त मुलगा म्हणून समजून ते माफ करा. सर, उलट तुम्ही म्हणतात की आमच्या कार्यक्रमामध्ये येऊन तुमचं भाग्य, पण मी सांगतो प्रेक्षकांनो, हे असे नाट्यकर्मी आहेत, हे एक असे साई भक्त आहेत, हे एक असे साई सेवक आहेत की ज्या पादुका आज देश विदेशामध्ये किंवा राज्यामध्ये फिरून दर्शनाचा लाभ घेतात प्रेक्षक लोक, त्या पादुका यांनी स्वतःच्या हातामध्ये पालखीमध्ये तुमच्या रथाच्या समोर यांना येण्याचा योग आलाय. यांच्याकडे नियोजन त्या गोष्टीचं असायचं. म्हणजे साईबाबांशी खूप म्हणजे जवळ असलेल्या व्यक्तीला आज आपण आपल्या कार्यक्रमात बोलवलेलं आहे, जे एक साई भक्त पण आहेत आणि जुने नाट्यकर्मी पण आहेत. तर हे असे गणपत गोंदकर. तर सर, मी तुमचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात, हे खरंच आमचं भाग्य आहे. आणि असेच तुम्ही पुढं आणखीन कला जोपासत राहा. तुमचं आत्मिक जे समाधान तुम्हाला मिळत राहो हीच देवाला मी प्रार्थना करेल. धन्यवाद. ओम साईराम. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात आणि आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात, आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल आमच्या टीम कडून हा तुमचा छोटासा सत्कार. महाराष्ट्रातील सर्वात अग्रगण्य कंपनी कालांश तर्फे हे तुम्हाला छोटस हेल्दी गिफ्ट. तर मित्रांनो, हे होते गणपत तात्या गोंदकर. यांचा जीवन प्रवास तुम्ही खूप चांगला जवळून बघितलात, ऐकलात, अनुभवलात. अशाच प्रेरणादायी व्यक्तींना आपण प्रत्येक वेगवेगळ्या एपिसोडमध्ये भेटणार आहोत. जर तुम्ही आमच्या चॅनलसाठी नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला तर नक्कीच विसरू नका. तर पाहत राहा आमचा कार्यक्रम टी विथ स्टार्स.